श्रीमते श्री भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय। ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य स्तोत्र शुद्ध श्री श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्री प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। ब्रह्माचार्य हरिदास ठाकुर की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यनमोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप तदा मह्यं ददामि स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीगुरुपदकमलं श्रीरूपं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगना तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगना श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। सप्तकाञ्चन गौराङ्गे राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आपण भगवद्गीतेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत होतो, बरोबर आहे? आणि ही आपली जी चर्चा आहे हे माझ्या माहितीप्रमाणे धृतराष्ट्र पंडू महाराज यांचा जन्म हे पाहिलेलं आहे, बरोबर? त्याच्यानंतर पांडवांचा जन्म आणि कौरवांचा जन्म सुद्धा झालेला आहे, बरोबर आहे? त्यानंतर पुढं आपण आता चर्चा करणार आहोत की कौरव आणि पांडवांचा जन्म झालेला आहे। तर पंडू महाराजांचे जे पुत्र आहेत हे कोण आहेत? पांडव आहेत। युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे पंडू महाराजांचे पुत्र आहेत, बरोबर?
आणि कौरव हे सर्व धृतराष्ट्राचे पुत्र आहेत. बरोबर. तर युधिष्ठिर महाराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे कुंती महाराणीचे पुत्र आहेत. नकुल आणि सहदेव माद्रीचे पुत्र आहेत. बरोबर. तर आपण पाहतोय की पंडू महाराजांना राज्य कारभार करण्यामध्ये रुची नसल्यामुळं पंडू महाराज हे वनामध्ये राहत होते. आणि वनामध्ये राहत असताना आपण पाहतो की पंडू महाराजांच्या हातून एक ब्रह्महत्या घडते. एक ऋषी हरिणाच्या वेशामध्ये येऊन त्या ठिकाणी संग करत असताना त्यांचा बाण एका मेल हरणाला लागतो आणि लागल्यानंतर ते हरिण मरत असताना पंडू महाराजांना शाप देते की तूही या प्रकारे तुझ्या पत्नीवर संग करायला जाशील त्यावेळी तुझा मृत्यू होईल. तर म्हणून पंडू महाराज हे आपल्या पत्नीच्या बरोबर राहत नव्हते. परंतु तरी सुद्धा काय झालं की त्यांना कामवासनी पछाडल्यामुळं एक दिवस ते माद्रीचा संग करण्यासाठी जातात आणि त्यावेळेला त्यांचा काय होतो, मृत्यू होतो. पण मृत्यू होण्याआधी पंडू महाराज कुंती महाराणी आणि माद्रीला सांगतात की तुला वरदान आहे देवतांचं, तर देवतांद्वारे तू काय कर, तुझ्या उदरातून मुलांना जन्माला घाल. म्हणजे पंडू महाराजांचीच आज्ञा कुंती महाराणीला होती, म्हणजे आपल्या पतीची आज्ञा होती. आणि त्या आज्ञेला अनुसरून मग कुंती देवीने युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन या तिघांना जन्माला घातलं. बरोबर. तर युधिष्ठिर महाराज हे कोणाचे पुत्र आहेत? यमराजांचे पुत्र आहेत. धर्मपुत्र म्हणून युधिष्ठिर महाराजांचा गुणगौरव गायला जातो. त्यानंतर जे भीम आहेत हे कोणाचे पुत्र आहेत? वायुदेवांचे पुत्र आहेत. आणि अर्जुन इंद्रदेवांचे पुत्र आहेत. आणि पुढं नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र आहेत. आणि नकुल सहदेव कोणापासून जन्माला आले? अश्विनी कुमारांपासून जन्माला आले. तर या प्रकारे देवतांच्या पासून या पुत्रांची उत्पत्ती पंडू महाराजांना झाली. आणि पुढे आपण पाहतो की पंडू महाराजांच्या पुत्रांचाच अधिकार होता राजसिंहासनावर बसण्याचा. परंतु धृतराष्ट्र हा, त्याचं नाव धृतराष्ट्र काय हो? धृत म्हणजे अतिशय दृढ आहे आणि राष्ट्र म्हणजे राज्य प्राप्त करण्यासाठी अतिशय दृढ आहे आंधळा, परंतु राज्यकारभार करण्याची मात्र प्रबळ इच्छा मनामध्ये आहे, म्हणून त्याचं नाव धृतराष्ट्र असं ठेवलेलं आहे. आणि आपण पुढे पाहतो की पंडू महाराजांचे हे 5 पुत्र जन्माला आले. त्यानंतर पुढं गांधारीला किती जन्माला आले? 101. 100 कौरव आणि एक कन्या होती. तिचं नाव काय होतं? दुष्यला होतं. बरोबर आहे. हा, दुष्यला नाव होतं. दुष्यलाचा विवाह कोणाबरोबर झाला? सांब बरोबर झाला पुढे. बरोबर ना? जयद्रथ बरोबर झाला. आणि दुर्योधनाच्या पुत्रीचा विवाह हा सांब बरोबर झाला. लक्ष्मण. तर या प्रकारे आपण पाहतो कुंती महाराणीला पुत्रांची प्राप्ती ही गांधारीच्या अगोदर झाली. आणि गांधारीला ही बातमी समजली की अरे माझ्या अगोदरच कुंतीला कशी काय मुलं जन्माला आली. तर द्वेष बघा कसा असतो, द्वेष कसं काम करतो. त्यावेळेला गांधारी गर्भवती होती. गांधारी गर्भवती असताना सुद्धा तिला धीर नव्हता की थोडा वेळ थांबावं. तिने काय करावं, आपल्या उदरावरती तिने मुसळाचा प्रहार केला. मुसळ माहित आहे ना? मुसळाचा प्रहार केला आणि तिचा गर्भपात झाला. गर्भपात झाल्यानंतर एका मांसाच्या गोळ्याने जन्म घेतला. आणि मग समस्या निर्माण झाली की अरे जन्माला काहीतरी आलंय, परंतु ते काय, एक मांसाचा गोळा आहे फक्त. मग त्यावेळी व्यासदेवांना आमंत्रित केलं गेलं. व्यासदेवांना आमंत्रित केल्यानंतर व्यासदेवांनी त्या मृत गर्भाचे किती तुकडे केले? 101 तुकडे. 101 तुकडे केले. आणि हे तुकडे कुठे ठेवले? एका मातीच्या मडक्यामध्ये. विशिष्ट प्रकारची रसायनं त्याच्यामध्ये ठेवली आणि
त्या मडक्यामधून 101 बालक जन्माला आली. बघा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. आपल्याला एवढा गर्व आहे आपल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा, होय की नाही? टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातल्यामुळं फार जगामध्ये त्यांनी आता ही बातमी पसरवलेली. त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे आता ह्या जगाचे देवच झालो. पण मूर्खानं, तुमच्या अगोदर 5000 वर्षांपूर्वी व्यासदेवानी गांधारीच्या उदरातून आलेला जो मृत गर्भ होता त्याच्यापासून तिथं कुठलीही सजीवाची एंट्री नाही, आहे की नाही? मृत गर्भाचे 100 तुकडे करून त्या 100 तुकड्यांची बालक जन्माला घातले. आणि ही बालक साधारण बालक आहेत का? 100 कौरव, 100 कौरवामध्ये दुर्योधन दुःशासन तर प्रमुख होते. आणि या दोघांनाही हजार हजार हत्तींचं बळ होतं. आणि बाकी पण काय साधारण नव्हती, सगळ्यांच्याकडे हत्तीचंच बळ होतं. म्हणजे मातीच्या मडक्यातून जन्माला आलेली बालक सुद्धा काय पॉवरफुल होती बघा. आजकाल स्त्रीच्या उदरातून आलेली बालक सुद्धा लागण पागळ आहे. दिसतं डोळ्यात, दिसलं नाही दिसलं आहे ना, कोबडे घेऊन चालते, आहे की नाही? तर अशी बालकं जन्माला येतात आजकाल. ती जन्माला आल्यानंतर त्याला पोलिओ डोस टोचा, आहे ना, त्याला कुठला रोग होऊ नये. पण व्यासदेवानी त्या काळामध्ये ही आपली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी दाखवून दिली. मग मला सांगा, कोणाला नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे? आहे की नाही? आहे की नाही? पॉवरफुल व्यासदेव. तर मातीच्या मडक्यामधून त्यांनी ही 101 बालकं जन्माला घातली. आता होती ती द्वेषी, तो वेगळा विषय आहे. परंतु इथं आपल्याला पाहण्यासारखी गोष्ट काय आहे, तर महाभारतामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीला सुद्धा चॅलेंज करणाऱ्या गोष्टी आहेत. आजकाल सुद्धा सायंटिस्ट लोक टेस्ट ट्यूब बेबी मध्ये मेल फिमेलचं सीमन घेतात आणि बालक जन्माला घालतात. पुढं ते जिवंत प्राण्याचा क्लोन घेतात आणि त्या क्लोनला लॅब मध्ये ठेवून त्याच्यापासून पण काय करतात, जीव उत्पन्न करून दाखवतात. परंतु ते निर्जीव पासून काय तयार करून दाखवू शकतात का? हा, 2 दगड एकत्र येऊन एखाद्या सजीवाला जन्माला घालू शकतील? हा, 2 वाळलेली पाने एकत्र आणणे, त्याच्यापासून हिरवं पान तयार करायचं, आहे का नाही? 2 वाळलेल्या पानापासून हिरवं पान तयार करणं पण खूप अवघड आहे. त्यांना ते सजीवापासून सुरुवात करू शकतात, परंतु निर्जीव पासून सुरुवात करू शकतात का? ते सजीवाचा क्लोन घ्यायचा, त्या क्लोनला टेस्ट ट्यूब बेबीमध्ये ठेवायचं, त्याच्यापासून जीव उत्पन्न करायचं, सोपं आहे. पण व्यासदेवाने काय केलं, इथं मृत गर्भापासून सजीव जन्माला घालून दाखवलेलं आहे. म्हणजे किती टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे बघा. तर या प्रकारे हे कौरव आणि पांडव जन्माला आले. जन्माला आल्यानंतर आपण पुढे पाहतो की धृतराष्ट्राचा विवाह होतो. धृतराष्ट्राच्या विवाहाची कथा एक सांगायची राहिली आहे. धृतराष्ट्राचा विवाह हा गांधारी बरोबर झाला. आणि हा विवाह कोणी लावून दिला? भीष्मदेवाने लावून दिला. तर गांधारी ही खरं तर गांधार देशाची, कंदहार देशाची. हा, तर गांधारी हिच्या वडिलांचं नाव बघा. आपण थोडीशी गांधारीची पण हिस्ट्री पाहूया. तर गांधारीच्या वडिलांचं नाव पाहिले का आपण हिस्ट्री? नाही पाहिले. गांधारीच्या वडिलांचं नाव आहे सुबल आणि आईचं नाव आहे सुधर्मा. आलं लक्षात? आणि गांधारीचा एक भाऊ शकुनी, तिला अनेक भाऊ होते पण त्याच्यामधला प्रमुख होता तो शकुनी होता. तर गांधारीचा विवाह हा धृतराष्ट्रावर कसा झाला बघा. तर ज्यावेळी गांधारीचे वडील सुबल हे तिचं भविष्य पाहण्यासाठी ज्योतिषाकडे जातात, त्यावेळी गेल्यानंतर ज्योतिषी सांगतो की हिचा विवाह ज्या पण व्यक्तीबरोबर होईल तिचा पती लगेच मरण पावेल, त्यामुळे तुम्हाला तिचा विवाह करण्या अगोदर काहीतरी उपाययोजना करावी लागेल. मग सुबलने विचारलं की काय उपाययोजना करावी लागेल. आता हा सुबल आणि कृष्ण लीलेमधला भगवान श्रीकृष्णांचा मित्र हा सुबल, हे वेगळे. सुबल हे श्रीकृष्णांचे एक मित्र पण आहेत. आणि इथं हा जो सुबल आहे हा गांधारीचा वडील आहे.
तर मग ज्योतिषाकडे गेल्यानंतर ज्योतिषाने या प्रकारचं प्रिडिक्शन केलं की असं असं गांधारी जीवनामध्ये पुढे भविष्यामध्ये आहे. तर मग काहीतरी उपाययोजना करावी लागेल. आणि उपाय की असं करा की गांधारीचा विवाह एका बकऱ्याबरोबर लावा आणि त्या बकऱ्याचा बळी यज्ञामध्ये द्या. तुम्हाला माहित आहे की एखाद्या जर विवाह होत नसेल तर त्याचा विवाह रुईच्या झाडावर लावतात. माहित आहे तुम्हाला? लग्नाआधी मृत्यू झाला तरी पण रुईच्या झाडावर. हा, लग्नाआधी जरी मृत्यू झाला एखाद्याचा तर रुईच्या झाडावर विवाह लावतात. तर या प्रथा आहेत बघा गावाकडं, होय की नाही? किंवा एखाद्या दाम्पत्याला सारखीच मुलगी 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 होत असेल ना, तर मग शेवटी तिचं नाव काय ठेवतात? नकोशी ठेवतात. नकोशी का? आता मुली नकोशा झालेल्या आहेत. आमची एक आत्या आहे, तिला लागोपाठ 5-7 मुली झाल्या आणि शेवटच्या मुलीचं नाव नकोशी ठेवलं. नकोशी ठेवल्याबरोबर तिला 8वा मुलगा झाला. तर आमच्या मंडळीचं नाव नकोशी. लाल गोविंदपूरच्या माताजींचं नाव पण नकोशीच आहे बघा. मग मुलीच झालेल्या का त्यांना पण? हो का? आणि मग नंतर मुलगा झाला? 6 मुलींच्या नंतर झाला पण. हा बघा इकडे पण बघा इथं पण एक एव्हिडन्स आहे. तर इथं 2 एव्हिडन्स मिळाले आपल्याला. तर इथं गांधारीचा विवाह बकऱ्याबरोबर लावला आणि बकऱ्याबरोबर लावल्यानंतर बकऱ्याला यज्ञामध्ये बळी दिला. आता गांधारीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू होणार होता पुढे भविष्यामध्ये. पण हे जे संकट होतं की नाही ते टाळण्यासाठी तिचा विवाह बकऱ्याबरोबर लावला होता. आणि भीष्मदेवांनी गांधारीचं पाणी ग्रहण केलं, तिला जिंकलं, स्वयंवरामध्ये जिंकलं आणि गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर झाला. विवाह झाल्यानंतर धृतराष्ट्र आंधळा आहे हे सुबलला माहित नव्हतं, म्हणजे शकुनीच्या वडिलांना माहित नव्हतं. त्याला असं वाटलं की हस्तिनापूरचा राजा आणि तिच्याबरोबर आपल्या कन्येचा विवाह होतो म्हणजे काय खूप चांगली गोष्ट आहे. एका बाजून तो आनंदित झाला, पण नंतर त्याला समजलं की अरे आपला जो जावई तो कसा आहे? आंधळा आहे. आणि हे मग त्याला काय सहन झालं नाही. आणि पुढे भविष्यामध्ये काय झालं? भीष्मदेवांना सुद्धा हे जे गुपित रहस्य होतं की नाही गांधारीचं ते अजिबात माहित नव्हतं की बाबा हिच्या पतीचा मृत्यू भविष्यामध्ये होणार आहे आणि धृतराष्ट्राबरोबर विवाह होण्या अगोदर हिचा एक विवाह झालेला आहे आणि तो कोणाबरोबर झालेला आहे? बकऱ्याबरोबर झालेला आहे. हे भीष्मदेवांना माहित नव्हतं. भीष्मदेवांना क्रोध आला. भीष्मदेवाने अटॅक केला आणि सुबल, शकुनी, त्याचे सगळे बंधू यांना काय केलं? हस्तिनापूरमध्ये आणलं, जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये टाकल्यानंतर मग पुढं आता अडचणीत आले सगळेच. भीष्मदेवांना नंतरही समजले की अरे हिचा अगोदरच विवाह झालेला आहे आणि धृतराष्ट्राबरोबर दुसरा विवाह झाला. आता पुरातन काळामधली संस्कृती कशी होती आपल्याला सर्वांना माहिती आहे. सेकंड मॅरेज गांधारीचा आहे हे भीष्मदेवांना काय सहन झाला नाही म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यानंतर जेलमध्ये आता या सगळ्यांना भोजन दिलं पाहिजे ना जगायसाठी. तर यांना एकदम मोजकं भोजन दिलं जात होतं. म्हणजे अंतिमतः हस्तिनापूरवासियांचा विचार असा होता की ही जेलमध्ये सडून मेली पाहिजेत, यांना खायला पोटभर घालायचं नाही. आणि मग काय झालं की याच्यामध्ये सुबल, शकुनीचे इतर भाऊ यांना माहित होते की आपल्या सगळ्यांच्या मध्ये शकुनी हा जरा थोडासा हुशार माणूस आहे. मग यांनी काय ठरवलं की आपण सर्वांनी जेलमध्येच आपलं प्राण सोडायचं, पण आपल्या वाट्याला आलेलं जे भोजन आहे ना हे भोजन सगळं काय करायचं? शकुनीला खाऊ घालायचं, याला जिवंत ठेवायचा. हा डोकं चालून जेलमधून बाहेर पडेल भविष्यामध्ये. आणि मग पुढे आपण पाहतो की सगळ्यांनी आपलं आपलं भोजन थोडं थोडं शकुनीला द्यायला सुरुवात केली. शकुनी जगला आणि बाकीचे सगळेजण हळूहळू जेलमध्ये रामनाम सत्य झालं सगळ्यांचं. आणि मग इकडे भविष्यामध्ये गांधारीला पुत्र प्राप्ती झाली. दुर्योधन जन्माला आला, हे सगळेजण जन्माला आले. आणि मग गांधारीच्या सांगण्यावरून
शकुनीला जेलमधून बाहेर काढण्यात आलं विनंतीवरनं. तिने विनंती केली की माझ्या भावाला तरी कमीत कमी तुम्ही या प्रकारची शिक्षा देऊ नये, त्याला कमीत कमी काय करावं, याच्यामधून वाचवावं. आणि मग शेवटी शकुनीला बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर शकुनी हा कंदहारमध्ये न राहता कुठं राहू लागला, हस्तिनापूरमध्येच राहू लागला. आणि शकुनीच्या वडिलांनी म्हणजे सुबलने शकुनीला सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं, बदला घ्यायचा आहे हस्तिनापूरवासियांचा. पण हस्तिनापूरवासी काय साधारण नाही, त्यांचं सगळ्या पृथ्वीवर राज्य होतं त्या काळामध्ये. आणि त्यांचा बदला घेणं म्हणजे काय साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. पण शकुनी अतिशय बुद्धिमान होता. शेवटी भगवान श्रीकृष्ण सुद्धा शकुनीचं गुणगान करतात. श्रीकृष्ण म्हणतात की तू अख्खं आयुष्य हस्तिनापूरमध्ये राहून पूर्णपणे सर्वांचा कसा काटा काढायचा याचं सर्व प्लॅनिंग तू केलंस, तू खरंच बुद्धिमान आहेस, कोणी तुला इथं ओळखू शकलं नाही. शकुनीच्या वडिलांनी सुबलनी सांगितलं होतं की माझ्या पाठीचे जे मणके आहेत ना त्याच्यापासून तू फासे बनव आणि भविष्यामध्ये चॅलेंज कर या सर्व हस्तिनापूरवासियांना आणि त्यांच्याबरोबर द्यूत खेळ. आणि आश्चर्याची गोष्ट काय, तर तू जसं इच्छा करशील की नाही तसेच हे फासे पडतील. बघा वरदान कसं मिळालं होतं त्याला. सुबलने वरदान दिलं होतं की तू जशी इच्छा करशील तसे हे फासे काय होतील, पडत राहतील. आणि मग आपण पाहतो पुढं की पांडव जन्माला आले, कौरव जन्माला आले. आणि युधिष्ठिर महाराजांनी वचन घेतलं होतं, महाभारतामध्ये वर्णन आहे की मी कधी वरिष्ठांच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही, नेहमी मी वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करेन. असं का वचन घेतलं, कारण साधू संतांनी ऋषीमुनींनी युधिष्ठिर महाराजांना सांगितलं होतं की भविष्यामध्ये खूप मोठं संकट हस्तिनापूरवासियांच्यावरती येणार आहे. आणि त्यामुळं तुम्ही अशी प्रतिज्ञा घ्या की कधीही मी धर्माचं उल्लंघन करणार नाही, वरिष्ठांच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही. आणि म्हणून युधिष्ठिर महाराजांनी वचन घेतलं की मी नेहमी वरिष्ठांच्या आज्ञेचं काय करेन, पालन करेन. आणि असं वचन घेतल्यानंतर ही बातमी सगळ्या हस्तिनापूरमध्ये पसरली. बातमी पसरल्यानंतर मग आपण पुढे पाहतोय की युधिष्ठिर महाराजांना द्यूत खेळण्यासाठी काय केलं, प्रेरित केलं गेलं कौरवांच्या द्वारे. आणि मग युधिष्ठिर महाराज हे द्यूत खेळायला आले. तर त्यावेळी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थचं विभाजन झालेलं नव्हतं. आणि मग या द्यूत क्रीडेमध्ये सुरुवातीला पांडव संपूर्ण द्यूत क्रीडा पराभूत होतात. पराभूत झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज द्रौपदीला सांगतात की तू धृतराष्ट्राकडे जा आणि दंडोत प्रणाम कर. दंडोत प्रणाम केल्यानंतर धृतराष्ट्र वरदान देईल की तुझी काय इच्छा आहे सांग. त्यावेळेस काय सांगायचं की आम्हाला राज्य परत द्या, सगळं आम्ही हारलो. द्रौपदी सांगितल्याप्रमाणे जाते आणि गेल्यानंतर दंडोत प्रणाम केल्यानंतर धृतराष्ट्र आशीर्वाद देतो, म्हणतो की काय पाहिजे, तर आमचं पराभूत झालेलं राज्य आम्हाला परत तुम्ही द्यावं. पुन्हा राज्य दिलं जातं. पांडवांना राज्य दिल्यानंतर दुर्योधन पुन्हा धृतराष्ट्राला जातो आणि म्हणतो की हे कसं काय तुम्ही असं केलं, तुम्ही सगळं राज्य परत दिलं, हे चुकीचं आहे सगळं. आणि मग दुर्योधन पुन्हा काय करतो, पांडवांना आव्हान करतो आणि म्हणतो की परत तुम्ही काय करा, द्यूत क्रीडा खेळण्यासाठी या. पहिल्यांदा द्यूत क्रीडेमध्ये पराभूत झाले, दुसऱ्यांदा चॅलेंज केल्यानंतर पुन्हा युधिष्ठिर महाराज द्यूत क्रीडा खेळायतात. आणि शकुनी ज्याप्रमाणे इच्छा करत असतो त्याप्रमाणे फासे पडत राहतात. आणि युधिष्ठिर महाराज संपूर्ण इंद्रप्रस्थ हारतात. त्या ठिकाणी संपूर्ण राज्य हरवल्यानंतर शेवटी एकच व्यक्ती राहते, ती म्हणजे द्रौपदी. आणि कौरवांच्या सांगण्यावरून युधिष्ठिर महाराज द्रौपदीला सुद्धा काय करतात, या द्यूत क्रीडेमध्ये पणावर लावतात आणि द्रौपदी सुद्धा या ठिकाणी पराभूत होतात. आणि पराभूत झाल्यानंतर द्रौपदीला आता दासी बनवायचं असतं दुर्योधनाला. त्यावेळी भर सभेमध्ये कर्ण देखील त्या ठिकाणी असतो. आपल्या सर्वांना असं वाटतं की कर्ण म्हणजे खूप स्वाभिमानी, खूप दानशूर, पण पक्का एक नंबरचा नालायक व्यक्ती.
आणि आसुरी राक्षसी वृत्तीचा आहे. मागच्या जन्मामधला तो सहस्र कवच नावाचा राक्षस आहे. मागच्या वेळी मी मला वाटते ती कथा सांगितली. तर कर्ण त्यावेळी त्या भर सभेमध्ये, आता हस्तिनापुरी सभा म्हणजे काय साधारण सभा नाही, हे दिल्लीचं जे काही की नाही हे इंद्रप्रस्थ आहे. माहिती आहे तुम्हाला? दिल्ली म्हणजे इंद्रप्रस्थ आहे आणि पासून 200 किलोमीटर अंतरावर मेरठ आहे. तर मेरठ हे हस्तिनापूर आहे. तर या प्रकारे हस्तिनापूरचं जे राजभवन होतं हे काय साधारण नव्हतं. लाखोच्या संख्येने मोठमोठे राजे त्या ठिकाणी त्या राजसभेमध्ये ही द्युतक्रीडा बघण्यासाठी आलेले असतात. आणि अशा सभेमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याची आज्ञा कोण देतं? कर्ण देतो. तो म्हणतो की 5 पतींची पत्नी ही कशी काय पतिव्रता असू शकते, तर हिचं वस्त्रहरण करा, ही एक वेश्या असू शकते. आणि मग आपण पाहतो द्रौपदीचं भर सभेमध्ये वस्त्रहरण सुरू होतं. आणि या वस्त्रहरणामध्ये द्रौपदी दोन्ही हात वरती करून भगवान श्रीकृष्णांची शरणागती घेते. आणि शरणागती घेतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात आणि अमर्यादित वस्त्रांचा पुरवठा द्रौपदीला करतात. दुःशासन ज्याच्याकडे 1000 हातींचं बळ होतं तो साडी ओढून ओढून शेवटी बेशुद्ध पडला. पाणी शिपडायला लागलं तोंडावर, उठ बाबा थकलास. पण श्रीकृष्णाचा वस्त्राचा पुरवठा काय थांबलेला नव्हता. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीचं रक्षण केलं. एकेकाळी द्रौपदीने भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी सुदर्शन शिशुपालवर सोडत असतात त्यावेळेला आपली साडी फाडून तिने काय केलं होतं? भगवान श्रीकृष्णांचं बोट बांधलं होतं. तर बघा, भगवान श्रीकृष्णांना एवढी गोष्ट दिली तर श्रीकृष्णाने द्रौपदीला किती अमर्याद साडी पुरवली. तर श्रीकृष्ण त्यावेळी म्हणतात की याचा बदला मला चुकवावा लागणार आहे भविष्यामध्ये. तर अमर्यादित साडी भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला पुरवली. तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये काय शिकायचंय? तर भगवान श्रीकृष्णांना, प्रभू रामचंद्रांना आपण जर एवढंसं काय अर्पण केलं तर भगवान त्याच्या बदल्यात किती देतात? तुम्ही जर एक फळ अर्पण केलं तर हजारो ट्रक भर फळं तुम्हाला मिळणार हे ध्यानात ठेवा. म्हणजे भगवंत असं म्हणतात ना, भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. छप्पर फाडके म्हणजे की आपण ते घेऊ पण शकणार नाही. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी असं म्हणतात ना, तसं आपली झोळी आणि आपला ओटा आणि आपलं हे सगळं अपुरं पडतं त्या ठिकाणी भगवंताने द्यायला सुरुवात केली तर. पण त्याच्या आधी भगवंतांना आपण द्यायला शिकलं पाहिजे. म्हणून कार्यक्रमाला येताना काही ना काहीतरी भगवंतांना आपण घेऊन आलं पाहिजे. एक फुल आणा, गुलाबाचं फुल आणा, झेंडूचं फुल आणा, एखादा फळ भगवंतांच्या चरणावरती आणून ठेवायचं. काही ना काहीतरी भगवंतांच्या सेवेमध्ये इथं आणून ठेवायचं. ज्यावेळी तुम्ही भगवंतांना ते अर्पण करता त्याचा परिणाम असा आहे, अमर्याद मात्रेमध्ये ते आपल्याला परत मिळणार आहे हे ध्यानात ठेवायचं. तर इथं आपण पाहतो की द्रौपदीचं भगवान श्रीकृष्णाने रक्षण केलं. रक्षण केल्यानंतर जो दुर्योधन भीमाला म्हटला, हे द्रौपदीला म्हटला होता की या मांडीवर बस, तू आता माझी सेविका झालेलीस, दासी झालेलीस, त्यावेळी भीमाने वचन घेतलं काय की ज्या मांडीवर तू इच्छा केली ना द्रौपदीला बसवण्याची, ती मांडी मी कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये फोडणार. आणि पुढं दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलेलं आहे, त्याची छाती फोडून मी त्याचं काय करणार? रक्तपान करणार. आणि 100 कौरव, या 100 कौरवांना मी एकटाच भीमसेन काय करणार? गदेनी मारणार. आणि कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये भीमसेनजी अशी आरोळी ठोकत होते. मागच्याच महिन्यामध्ये मी कुरुक्षेत्रामध्ये गेलो होतो. मी जरा उत्साहाने गेलो यावेळेला, कारण दरवेळेला मला भगवद्गीता सांगावी लागते. इंट्रोडक्शन मी सांगत असतो, पण कुरुक्षेत्र मी पाहिलं नव्हतं. मी वरुथ प्रभू आणि शुद्धभा प्रभू असे 3 ब्रह्मचारी आम्ही गेलो होतो, परंतु माझ्या एकट्याच्याच ते नशिबामध्ये होतं, दोघांच्या नशिबामध्ये नव्हतं. माझी खूप इच्छा होती कुरुक्षेत्र रणभूमी बघायची आणि पाहिल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटलं. आज देखील तुम्ही जर कुरुक्षेत्राची रणभूमी 1 फूट खोल खोदली तर तुम्हाला त्या ठिकाणी लाल माती मिळते. आज देखील लाल माती मिळते त्या ठिकाणी. म्हणजे विचार करा किती रक्तपात झाला असेल त्या ठिकाणी. आणि 1000 हत्तींचं बळ असणारं हे सैन्य म्हणजे आपल्यासारखी लंगडू काय म्हणायचं, लल्लू पल्लू नव्हती सगळी तिथे युद्ध करायला. लुटूपुटीची लढाई नव्हती.
1000 हत्तींचं बळ म्हणजे त्याच्याकडं तो व्यक्ती केवढा असा विचार करा, आहे की नाही, आश्चर्यकारक. तर या प्रकारे भयंकर युद्ध या रणभूमीवर झालं. आणि या युद्धामध्ये आपण पाहतो 100 कौरव हे भीमसेननी एकट्यानेच मारले. आणि हेच भीमसेन पुढं कलियुगामध्ये मध्वाचार्यांच्या रूपामध्ये प्रकट झाले. पाजक क्षेत्राच्या ठिकाणी हे क्षेत्र उडपीमध्ये आहे. मध्वाचार्य हे आपल्या परंपरेमधील एक मोठे आचार्य आहेत. आणि हे मध्वाचार्य ज्यावेळेला आपल्या शिष्यांना घेऊन कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर गेले होते, म्हणजे आपले आचार्य पण कुरुक्षेत्रावर जातात. कधी कधी लोकांना असं वाटतं की अरे ह्या रणभूमीवर कशाला जायचं, कुरुक्षेत्र ही युद्धाची भूमी आहे, तिथं जाऊन काय बघणार आपण, आपल्या जीवनामध्ये काहीतरी युद्ध सुरू व्हायचं म्हणून काय लोक जात नसतील. पण मध्वाचार्य सुद्धा काय आपल्या शिष्यांना घेऊन गेले होते. आणि घेऊन गेल्यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हटले की हीच ती रणभूमी आहे, कुरुक्षेत्राची रणभूमी. या ठिकाणी कौरव आणि पांडवांच्या मध्ये भयंकर घमासान युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये मी स्वतः 100 कौरवांना गदेने मारलेलं आहे. आणि आश्चर्यकारक गोष्ट काय, तर मध्वाचार्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं ज्या गदेने या गध्यांना मी मारलं ती गदा मी तुम्हाला आज पण दाखवू इच्छितो. रणभूमीवर गेले आणि त्यांनी त्या काळामध्ये सर्व या कौरवांना मारल्यानंतर ती आपली गदा जमिनीमध्ये पुरून ठेवली होती. कारण त्यांना माहित होतं की कलियुगामध्ये मला परत यायचंय. कशाचा प्रचार करण्यासाठी, शुद्ध ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी, सगुण रूपाचा प्रचार करण्यासाठी परत यायचंय. आणि म्हणून त्यांनी ती गदा दडवून ठेवली होती. पुढे भविष्यात ती दाखवायला लागली माझ्या शिष्यांना. गेले ती जागा उकरली आणि उकरल्यानंतर भली मोठी गदा त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना त्यांनी दाखवली. म्हटले की हीच ती गदा आहे. या गदेने 100 कौरवांना मी काय केलं होतं, इथं मातीमध्ये लोळवलेलं होतं. तर या प्रकारे 100 कौरवांना मारत असताना दुःशासनाची आणि भीमसेनजींची भेट होते. आणि भेट झाल्यानंतर भीमसेनजी वाट बघत असतात की कधी एकदा दुःशासन सापडतो. आणि दुःशासनामध्ये भीमामध्ये घमासान युद्ध होतं, भयंकर युद्ध होतं. आणि याच्यामध्ये भीमसेन शक्तिशाली होते. आणि भीमाच्या शक्तीपुढे दुःशासनाचा काही टिकावा लागला नाही. आणि मग दोघांच्या मध्ये भयंकर गदा युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये महाभारतात असं वर्णन आहे, दोघांच्याही गदा ज्यावेळी एकामेकावर आदळत होत्या त्यावेळेला त्या गदांमधून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. असं भयंकर युद्ध चाललं होतं. आणि शेवटी घमासान युद्ध होतं. आणि या युद्धामध्ये शेवटी दुःशासनाची गदा फुटते. गदा फुटल्यानंतर मग भीमसेनजी आपली गदा बाजूला फेकून देतात आणि हाताने मारामारी सुरू होते. आणि अशी मारामारी होते, भीमसेनजी आपल्या मुख्याने दुःशासनाला जमिनीवर लोळवतात. आणि दुःशासन पूर्णपणे शक्तिहीन झाल्यानंतर भीमसेनजी म्हणतात की तुझा कुठला हात आहे ज्या हाताने धाडस केलं होतं द्रौपदीच्या वस्त्राला हात लावायचं. तर त्यावेळी दुःशासन बघा, आता अहंकार पण कसा असतो बघा, पडले जमिनीवर खाली तरी पण म्हणते ह्यो हात होता, ह्यो हात. भीमसेनजी म्हटला वार वा, एवढा तुला चढलाय काय मला. भीमाने हात पकडला, असा भाकीने असा हात पकडला, छातीवर पाय ठेवला, एक छातीवर पाय ठेवला आणि हात आपल्या हातामध्ये पकडला. त्यावेळी बाजूनी दुर्योधन, कर्ण ही सगळी मंडळी होती बरं का, कौरव सगळे बाजूने होते बघत, सगळे घाबरले होते. आणि भीम म्हटला की हाच तो हात आहे. हो हाच हात आहे. असा जर्क दिल्याबरोबर खसकन हात उपसून काढला त्यांनी बाहेर बाजूला. आणि रक्ताच्या चिरकांड्या निघाल्या आणि त्या हाताने धोपटून मारला दुःशासनाला जीव. मारल्यानंतर छाती फोडली. छाती फोडल्याबरोबर कर्ण सुद्धा तिथं बाजूला, कर्ण दुर्योधन सगळी घाबरली. म्हटली की अरे बापरे, हा राक्षस आहे की काय. भीम इतका भयंकर तिथं आपलं उरूप दाखवलं होतं. छाती फाडली आणि त्याला तोंड लावलं, पण रक्त पिलं नाही बरं का, कारण भीमसेनजी हे वैष्णव आहेत. आणि जो क्रोध होता की नाही, क्रोध तो त्यांना सहन झालेला नव्हता. तोंड फक्त लावलं आणि हे बघितलं सगळ्यांनी. सगळे कौरव एका मिनिटात तिथून गायब झाले. म्हटले की जर ह्याला सोडलं, जर आपल्याकडे आलं तर कदाचित आपली पण अशीच अवस्था, पळालेलंच बरं. सगळ्यांनी धुमछाक, कुणीच तिथे दिसलं नाही भीमाला नंतर. आणि असा दुःशासनाला मारला.
आणि असे सगळे कौरव भीमानी एका पाठोपाठ एक सगळे जमीन दोस्त केले. आणि मग आपण पुढे पाहतोय की या प्रकारे कौरवांना सगळ्या मारले गेलं. मारल्यानंतर शेवटी दुर्योधन शिल्लक राहिला होता. मला वाटतं दुर्योधनाची पण कथा मागच्या वेळेला सांगितली मी. नाही का नाही दुर्योधन नाही का? बरं ठीक आहे. तर सगळे कौरव मारले. कौरव मारल्यानंतर आता दुर्योधनाच्या लक्षात आलं की आता आपला नंबर लागला. मग दुर्योधन शेवटी काय होतं, सर्व आपलं सैन्य संपल्यानंतर शेवटी 4-5 लोक हाताच्या बोटावर मोजणे इतकी राहतात. आणि दुर्योधन विचार करतो की आता काहीतरी पर्याय आता काढणं गरजेचं आहे. म्हणून काय होतं, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर एक तळ आहे, त्या तळ्यामध्ये तो जाऊन बसला. एकदम तळामध्ये बसला आणि कमळाच्या दांडीने श्वास घ्यायला लागला. आणि इकडं सगळेजण शोधायला लागले की दुर्योधन कुठं आहे, दुर्योधन कुठं आहे, दुर्योधन कुठं आहे. आणि मग शेवटी बातमी पांडवांना समजली की कौरव हा एका तळ्यामध्ये दडून बसलेला आहे आणि कमळाच्या दांडीने काय करतोय, तो श्वास घेतोय. आणि मग सगळे पांडव त्या तळ्याच्या कडेला गेले आणि दुर्योधनाला म्हटले की दुर्योधन, आम्ही अजून युद्ध जिंकलेलं नाही. आणि खालनं दुर्योधन काय म्हणतोय माहिती आहे, जाऊ दे, मी तुम्हाला सगळं दान केलेलं आहे, राज्य घेऊन टाका तुम्हाला. मी तुम्हाला दान केलं असं म्हटलं. त्यावेळी युधिष्ठिर महाराज म्हटले, असलं दान आम्ही स्वीकारत नाही. तुला बाहेर यावं लागेल आणि आमच्याबरोबर युद्ध करावं लागेल, मगच आम्ही ते स्वीकारणार आहे. म्हणजे शेवटी दुर्योधनाची बुद्धी जागी झाली होती की आता पर्याय नाही. काय अगोदर सुचलं असतं तर 1 गाव देणार नाही, 5 गाव देणार नाही, सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन पण मी देणार नाही पांडवांना, अशी वाक्य दुर्योधनाची होती. आणि आता काय म्हणतोय, आता म्हणतो की चला, मी तुम्हाला सगळं दान देऊन टाकलेलं आहे, घेऊन टाका सगळं राज्य, मला सोडून द्या. युधिष्ठिर महाराज म्हटले नाही. त्या युधिष्ठिर महाराजांनी ओळखलं की हा घाबरलेला आहे. आणि मग शेवटी युधिष्ठिर महाराज म्हटले, तुला बाहेर तर यावं लागेल, नाहीतर मग इंजिन लावायला लागेल पुन्हा तळ्याचं पाणी काढायला. आहे की नाही. शेवटी दुर्योधन बाहेर आला. बाहेर आल्यानंतर सुद्धा युधिष्ठिर महाराजांनी पुन्हा जुगार खेळायला इथं. माहित आहे काय खेळायला, काय खेळायला, तू निवड कुणावर त्याला निवडाय दिली. बघा आता दुर्योधन पण काय साधारण योद्धा नव्हता, खूप शक्तिशाली होता तो सुद्धा. काय म्हणावं युधिष्ठिर महाराजांनी, युधिष्ठिर महाराज म्हटले की आमच्या 5 पैकी कोणाला जरी निवडलंस आणि त्याच्यावर युद्ध केलं, जर तो हारला तर आम्ही तुला सगळं राज्य देऊ. खेळला नाही जुगार परत. श्रीकृष्णाने डोक्याला हात लावला, एवढी भगवद्गीता सांगून टाकतो. बिचाऱ्या अर्जुनाला कसा मी तयार केलेला इकडे युद्ध खेळायसाठी, आणि इकडे युधिष्ठिर महाराजांनी पुन्हा गोंधळ करून मोकळे. एक तर जी सांगतोय तसं काय वागत नाहीत, आहे की नाही. सांगितलं तसं वागलं का युधिष्ठिर महाराजांनी? नाही वागलं. द्रोणाचार्यांना मारायचं होतं. द्रोणाचार्य खूप भयंकर युद्ध करत होते, इतकं भयंकर युद्ध द्रोणाचार्य करत होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हटले की जर द्रोणाचार्यांना आपण नाही थांबवलं तर कदाचित युद्ध आजच संपू शकतं. मग भगवान श्रीकृष्णाने भीमाला बोलवलं, म्हटले की इथं पण आपल्याला थोडंसं छलकपट करावं लागेल. काय तर द्रोणाचार्यांना जर थांबवायचं असेल तर अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे आणि त्या हत्तीला भीमसेनच मारू शकतो. एका ठोक्यात मारायचं म्हटले, मारायचं आणि रुमर पसरवायचं. अफवा काय पसरावायची, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि भीमाने काढली आपली गदा, गेला आणि एका ठोक्यात हत्ती मारून टाकला. हत्ती मारल्याबरोबर बातमी पसरली, रणभूमीमध्ये बातमी पसरली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि इकडं द्रोणाचार्यांचं युद्ध असं भयंकर चाललं होतं. सुनामी कशी असते, सुनामी तसं द्रोणाचार्यांच्या धनुष्यामधून बाण निघायचे ना, सान बाण निघायचे. कौरव सगळे हतबल झाले होते द्रोणाचार्यांच्या समोर, अवघड झालं होतं सगळंच काय. आणि बातमी जशी पसरली, द्रोणाचार्यांचं सगळा उत्साह झटक्याला डाऊन झाला. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. आणि वारंवार बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली गेली. आणि पोहोचवली गेल्यानंतर द्रोणाचार्य हतबल झाले, विचार करू लागले की नक्की काय झालेलं आहे.
आता अश्वत्थामा मेला हे खरं की खोटं हे कोण सांगणार? ते भगवान श्रीकृष्णांनी योजना बनवून ठेवली होती. काय? युधिष्ठिर महाराजांना सांगून ठेवलं होतं काय, की तुलाच ते विचारणार आहेत, बाकी कोणावर विश्वास नाही, तुलाच ते विचारणार. आणि काय करायचंय? अश्वत्थामा मेला म्हणून सांगायचं आहे. आणि भगवान श्रीकृष्णांना माहित होतं की माझ्या आदेशांचं हा बाबा काय पालन करणार नाही. ढोल नगारे तर अशा भीमाला सगळं सांगितलं होतं बाजूनी सगळं. युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं अश्वत्थामा मेला, पण म्हणायच्या तुतार्या शंख नगारे असं वाजलं पाहिजे जोरात, झिजिम बिजिम डान्सच करायला सगळ्यांनी म्हणले. अश्वत्थामा मेला. आणि बातमी द्रोणाचार्य यांच्यापर्यंत गेली की हो अश्वत्थामा मेला. त्यांनी आपली शस्त्र खाली टाकली आणि अतिशय निराश झाले. निराश होऊन रथामध्ये ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसल्याबरोबर धृष्टद्युम्न याचा जन्मच झाला होता. कशासाठी? धृष्टद्युम्न कोणाचा पुत्र आहे? द्रुपद राजाचा पुत्र आहे. द्रुपद राजाचा पुत्र आहे. याचा जन्म झाला होता द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी. आणि मग हा धृष्टद्युम्न पाहतो की द्रोणाचार्य ध्यानस्थ बसलेले आहेत आणि आताच डोकं यांचं उडवलं पाहिजे. नाही उडवलं तर मग बाबा पुन्हा मोठं संकट निर्माण करणार. धावत पळत गेला, खासकन म्यानातनं तलवार काढीन खापकन डोकं उडावलं. पण लगेच डोकं उडावलं आणि द्रोणाचार्यांची प्राणज्योत शरीरातून निघाली आणि उच्च लोकांमध्ये निघून गेले. द्रोणाचार्य या प्रकारे मारले गेले. जर मारलं गेलं नसतं तर मग खूप अवघड झालं असतं. आता तुम्ही म्हणाल की असं हे युद्ध आहे का योग्य? अशा प्रकारची कूटनीती, व्यक्ती ध्यानस्थ बसलाय रथामध्ये आणि तुम्ही डोकं उडवता, ह्याला काय अर्थ आहे का असल्या युद्धाला? आहे की नाही? असं तुम्हाला वाटत असेल ना? वाटतंय की नाही कोणाला? वाटतंय ना? हा ध्यान कुठं करावं हे पण समजलं पाहिजे. हे पण बरोबर आहे एका दृष्टीने. पण ध्यानस्थ बसलेल्या व्यक्तीला मारलं गेलं तर अधर्माची सुरुवात ही कौरवांनी सुरुवातीपासून केलेली आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. अभिमन्यू पुरा कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये हे स्थान आहे. ब्रह्मकुंड पासून 1-2-2.5 किलोमीटरच्या अंतरावरती अभिमन्यू पुरा आहे. या ठिकाणी अभिमन्यूंनी आपलं शरीर सोडलं. तर कौरवांनी चक्रव्यूह बनवलं होतं, चक्रव्यूह. आणि हे चक्रव्यूह भेदणं खूप अवघड होतं. पांडव पक्षामध्ये कोणाकडेच ही कला अवगत नव्हती. हे चक्रव्यूह कसं भेदायचं? अभिमन्यूंनी हे चक्रव्यूह भेदायची कला गर्भामध्ये ऐकली होती, पण त्या चक्रव्यूहमधून बाहेर कसं यायचं हे मात्र नॉलेज नव्हतं. मग युधिष्ठिर, भीम, माझ्या माहितीप्रमाणे अर्जुन, नकुल अर्जुन नव्हते. अर्जुनला माहित नव्हतं. तर अभिमन्यू म्हटले की तुम्ही चौघांनी मला मदत करा, मी चक्रू तोडून आतमध्ये जातो. पण काय झालं? चक्रव्यूहाच्या सुरुवातीला जयद्रथ होता आणि जयद्रथला वरदान होतं भगवान शिवजींचं. काय? एका दिवसासाठी तरी मी कमीत कमी पांडवांचा पराभव करू शकेन असं वरदान द्या. शिवजी म्हटले की तू कायमस्वरूपी पांडवांचा कधीच पराभव नाही करू शकत. तो म्हटला कमीत कमी एक तरी दिवस द्या तेवढा तरी मला, कारण माझा लय अपमान त्यांनी केलेला आहे. अर्जुन सोडून ती पण मिळालं वरदान त्याला. आणि मग त्या संधीचा फायदा जयद्रथने घेतला आणि चौघांनाही चक्रव्यूहाच्या बाहेर थांबवलं त्यांनी. आणि अभिमन्यू एकटा चक्रव्यूहामध्ये गेला. आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे, महाभारतामध्ये वर्णन आहे की अभिमन्यूला जर त्यावेळी या सर्वांनी मिळून मारलं नसतं तर एकटा अभिमन्यू सगळ्या कौरवांना संपवणार होता त्या दिवशी. इतकी पावर होती. म्हणजे अभिमन्यूंनी कर्णाचा सुद्धा पराभव करून ते व्ह्यू भेदून आतमध्ये गेलेलं होतं. आणि त्याचं भयंकर युद्ध पाहून ह्या सगळ्यांनी ठरवलं की जर ह्याला आता नाही मारलं तर कदाचित कौरवांना हा संपवू शकतो. आणि म्हणून मग आपण पाहतो की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन वार करायला सुरुवात केली. तर अभिमन्यू हा एक छोटा बालक होता आणि या सर्वांनी मिळून काय केलं? अभिमन्यूवर एकट्या सर्वांनी मिळून वार केला. आणि म्हणून या दिवसापासून कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कोणीही धर्माने युद्ध खेळलं नाही. पांडवांनी सुद्धा धर्म दाखवला नाही. म्हणून द्रोणाचार्य ज्यावेळी असे बसले रथामध्ये ध्यानस्थ, त्यावेळी त्यांचं मस्तक धृष्टद्युम्नाने काय केलं? झाडापासून वेगळं केलं.
तर या प्रकारे द्रोणाचार्यांचा वध झाला. वध झाल्यानंतर आपण पुढे पाहतो कर्णाची पण वेळ येते, है की नाही. कर्णाच्या अगोदर भीमाचा पुत्र घटोत्कच असतो. घटोत्कच असं भयंकर युद्ध करत असतो. अभिमन्यू नंतर घटोत्कच असा भयंकर बनला. घटोत्कच असा युद्ध करत होता, दुर्योधन विचार करू लागला की अरे बापरे, हा तर भयंकर राक्षस आहे म्हटले. घटोत्कच हा हिडिंबाचा पुत्र होता, भीमाचा पुत्र होता. आणि दुर्योधन विचार करू लागला की ह्याला नाही थांबवलं तर आता मग आवडच परत. एक संपदा नाकीनं येत होतं दुर्योधनाला. आणि मग दुर्योधन विचार करू लागला की आता घटोत्कच हा भयंकर युद्ध करायला लागलेला आहे. गेला तो कर्णाकडं आणि कर्णाला म्हटला की त्यावेळेला कर्ण सेनापती होता बरं कौरवांच्या बाजूने. दुर्योधन म्हटला काय पण कर, पण याला थांबव बाबा, याला नाही थांबवलं तर हे आज युद्ध संपणार आहे. त्यावेळी कर्ण म्हटला की एकच माझ्याकडे आता महत्वाचं अस्त्र राहिलेलं आहे आणि ते कोणतं आहे? शक्ती अस्त्र आहे. शक्ती अस्त्र हे इंद्रदेवाने दिलेलं होतं कर्णाला. कशासाठी दिलं होतं? अर्जुनाचा वध करण्यासाठी. अर्जुनाचा वध हा कर्णाद्वारे होणार होता, त्या अस्त्राद्वारे. मग आता कर्ण दुर्योधनाला म्हटला की हे एकच अस्त्र आहे जे अर्जुनाचा वध करण्यासाठी ठेवलेलं आहे. दुर्योधन म्हटला अर्जुन राहू दे बाजूला, ह्याला नाही मारला तर आपल्याला पण मारावं लागेल. पुढं म्हटले पहिला ह्यालाच, नंतर पुढचं पुढं बघू. मग शेवटी कर्णाकडे काही पर्याय नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण तिकडे स्मित हास्य करत होते. भगवान श्रीकृष्णांनी ओळखलं, म्हटले की आता अर्जुनाचं रक्षण होणार आहे. कर्णाने लावला बाण धनुष्याला आणि सोडला आणि घटोत्कचच्या छातीमध्ये तो बाण घुसला. घुसल्याबरोबर घटोत्कचनी पण ओळखले की आता आपला मृत्यू आहे. आता खाली पडताना पण घटोत्कचनी बुद्धी लावली. कुठं पडला? तो म्हटला की आपल्या पक्षामध्ये पडायला नको, कौरव पक्षाच्या बाजूने पडला आणि धाडकन असा कोसळला ना, अर्ध सैनिक कौरवांची घुरूच मेलं त्याच्या खाली. दुर्योधन म्हटला जाता जाता मी त्या काही चांगली कामगिरी केली त्यांच्या बाजूने. आणि मग त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर भीमसेन मात्र लागले रडायला. पोटचा पुत्र मारला गेला ना युद्धामध्ये, भीमसेन लागले रडायला. सगळे पांडव पण अतिशय निराश झाले की अरे आपला पुत्र गेला. एकच व्यक्ती होती ती स्मित हास्य करत होती, कृष्ण. आणि भीमाला काही सहन झालं नाही. भीमसेन म्हटले की काय तुम्हाला हसावं करीन रडावं कधी हे तरी कळतंय का म्हटलं. तर श्रीकृष्ण म्हटले की अरे त्याचं असं आहे, जर कर्णाने हे शक्ती अस्त्र जर आज वापरलं नसतं तर अर्जुनाला त्या ठिकाणी काय करावं लागलं असतं? आपलं शरीर सोडावं लागलं असतं. तर शेवटी घटोत्कच तुझा पुत्र आहे मान्य आहे, परंतु शेवटी तोही आसुरी वृत्तीचा आहे. आसुरी वृत्तीचा आहे, परंतु त्याला काय झालेलं आहे, तुम्हाला सहाय्यता केल्यामुळे त्याला पण काय झालं, भक्ती प्राप्त झालेली आहे. आणि शेवटी जाता जाता पण कल्याणकारी कार्य करून तो गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी स्मित हास्य करतो की अर्जुनाचं रक्षण झालेलं आहे. आणि श्रीकृष्ण म्हटले की आता युद्ध जिंकणं आपल्यासाठी काहीही कठीण नाही. कर्ण तर असा पण शापित आहे. कर्ण शापित आहे. त्याला शाप कोणाचा मिळालेला आहे? परशुरामजींचा शाप मिळालेला आहे. आणि परशुरामजींचा शाप काय आहे? परशुरामजींनी सगळी विद्या शिकवली त्याला, पण फेल कशी ठरली? परशुरामजी एकदा कर्णाच्या मांडीवर आपलं डोकं ठेवून झोपलेले असतात. आणि झोपलेले असताना काय होतं, एक भोंगा येतो आणि कर्णाची मांडी पोखरतो. मांडी पोखरल्यानंतर कर्णाच्या मांडी म्हणून रक्ताचा प्रवाह वाहत वाहत तो परशुरामजींच्या शरीराखाली जातो. आणि थोड्या वेळाने परशुरामजी उठतात, अरे ओलं काय लागते, ओलं काय लागते. पाहताय तर काय, रक्ताचा प्रवाह कर्णाच्या मांडीमधून आपल्या शरीराखाली आलेला आहे. परशुरामजी म्हटले तू कबूल कर, म्हटले पहिल्यांदा कबूल कर, यू आर नॉट द ब्राह्मण. तू ब्राह्मण नाहीस हे कबूल कर. कर्ण घाबरूनच गेला. म्हटला चिटिंग करून विद्या ग्रहण केलेली आहे. परशुरामजींनी प्रतिज्ञा घेतली होती युद्ध कला शिकवणार, पण कोणाला? केवळ ब्राह्मणांना, क्षत्रियांना नाही. म्हटले कबूल कर, तू ब्राह्मण नाहीस. कर्ण म्हटला क्षमा करा, मी खरंच ब्राह्मण नाही, मी चिटिंग करून काय केलेलं आहे, विद्या ग्रहण केलेली आहे. परशुरामजी म्हटले ऐन युद्धाच्या प्रसंगामध्ये तुला ही विद्या मदतीला येणार नाही, तुझा घात होणार.
आणि मग आपण पाहतो रणभूमीमध्ये कर्ण सेनापती आहे आणि सेनापती असताना कर्ण पण भयंकर युद्ध खेळतो बरं का, भयंकर युद्ध खेळतो. पांडव पक्षामध्ये अनेक सैन्याला तो मारतो, पण शेवटी हा शापित आहे. आणि भीष्मदेवाने आधीच घोषणा केली होती, जरी कर्ण श्रेष्ठ धनुर्धर असला तरी पण तो काय आहे, शापित आहे, तुला तो पूर्ण रूपाने मदत करू शकणार नाही. म्हणून त्याने राजीनामाच घेतला युद्धातच. कर्णाने राजीनामा घेतला होता युद्ध न करण्याचा. भीष्म जोपर्यंत सेनापती आहे तोपर्यंत मी युद्धामध्ये पाऊल ठेवणार नाही. भीष्मदेव खाली कोसळल्यानंतर मग त्यांनी प्रवेश केला रणभूमीत. आणि मग द्रोणाचार्य सेनापती झाले. द्रोणाचार्य कोसळल्यानंतर मग कर्ण सेनापती झाला. आणि मग आपण पाहतो की अर्जुनासमोर कर्णाचा रथ येतो आणि दोघांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू होतं. आणि भयंकर वर्णन आहे महाभारतामध्ये, दोघांच्यामध्ये असं भयंकर युद्ध होतं. पण या युद्धामध्ये काय होतं, शेवटी कर्णाचं जे चाक आहे ते जमिनीमध्ये अडकतं. आता बघा, कर्णाचं चाक रथ जमिनीमध्ये अडकत नाही आधी. कर्णाचा जो सारथी होता ना, त्याचं नाव काय असतं माहितीये? यांचे मामा होते शल्य. शल्य सारथी असतो. आणि शल्य कोण असतो? शल्य हा पांडवांचा मामा असतो, माद्रीचा भाऊ असतो. आणि हा शल्य भगवान श्रीकृष्णाने म्हणतो की मला दुर्योधनाने काय केलेलं आहे, फसवलेलं आहे. फसवून मला त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या पक्षामध्ये घेतलेलं आहे, तर मला तुम्ही मार्गदर्शन करा. तर त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तू कर्णाचं सारथ्य स्वीकार कर, पण कर्णाला निरुत्साहित करत राहा, युद्ध करताना निरुत्साहित करत राहा. आणि शल्य नेहमी अर्जुनाचं गुणगान करायचा, पण कर्णाचं अजिबात गुणगान करत नव्हतं. आणि अर्जुनाच्या समोर ज्यावेळी कर्णाचा रथ येतो त्यावेळी कर्ण आणि अर्जुनाच्या मध्ये शाब्दिक चर्चा सुरू होते. आणि या चर्चेमध्ये शल्य अर्जुनाची बाजू घेत असतो आणि शल्य अर्जुनाची बाजू घेत असतो. आणि बाजू घेत असताना कर्णाचा अपमान करत असतो. तो कर्णाला म्हणतो की अरे अर्जुन कुठं आणि तू कुठं? अर्जुन म्हणे हंसासारखा आहे आणि तू कुठं कावळ्यासारखा? कावळा कुठं हंसाची बरोबरी करू शकतो? आणि असं म्हणून शल्य कर्णाचा अपमान करत असतो. आणि अपमान करता करता शल्य म्हणतो, कर्णाला म्हणतो की एकदा हंस आणि कावळ्याची शर्यत सुरू झाली. म्हटलं काय शर्यत सुरू झाली? हा समुद्र पार करायची शर्यत सुरू झाली. आणि ह्याच्यामध्ये कावळ्याने हंसाला चॅलेंज केलं. आणि हंस म्हटला, अरे तू कावळा, मी हंस, तू काय माझी बरोबरी करणार आहेस? आणि कावळा शर्यतीमध्ये उतरला. आणि कावळा किती अंतर चालला? आता कावळ्याची भरारी कशी असते हो? किती उंच जातो कावळा? आपल्याला दिसतं असा कावळा खूप उंच गेलेला ना, असा तरंगतोय आकाशामध्ये. नाही, कोण तरंगतं? घार, गिधाड हे जे पक्षी असतात ते उंच आकाशामध्ये असे विहार करत असतात, है की नाही? असा विहार करत असतात. कावळा ह्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर, ह्याच्या पलीकडे त्याची काही जंप नसती मोठी. शल्य म्हटला, त्या कावळ्याची आणि हंसाची शर्यत सुरू झाली. आणि त्या शर्यतीमध्ये कावळ्याने 500 मीटर 1000 मीटर अंतर पार केलं आणि कावळा दमला. शेवटी दमला आणि शेवटी तो प्रयत्न करू लागला हंसाच्या पुढे जायचा. परंतु त्या कावळ्याने शेवटी त्या हंसाबरोबर शर्यत लावली. पण शेवटी त्याची इतकी दमछाक झाली, घामाघूम झाला, सगळे पंख फाडफाड करून त्याची सगळी पक्क पिस्स खाली पडली. आणि शेवटी त्या लाटावर जाऊन आपटायला लागला खाली समुद्राची. आणि शेवटी त्या समुद्रामध्ये पडून बुडून मरून गेला. शल्य म्हटला, तुझी तशीच अवस्था आहे. म्हटले, हा कुरुक्षेत्राचा हा जो काय युद्धाचा सागर आहे त्याच्यामध्ये तू कावळ्यासारखा आहेस म्हटले. आणि कर्ण जो आहे तो हंसासारखा आहे, तू त्याच्याबरोबर नाही. अर्जुन हा हंसासारखा आहे आणि तू कावळ्यासारखा आहेस, तर तू कुठं त्याची बरोबरी करू शकणार आहेस? आणि असं म्हणून इतकं निरुत्साहित केलं त्याला. आणि मग शेवटी युद्ध सुरू झालं दोघांचं. आणि या युद्धामध्ये कर्ण निरुत्साहित झाला नाही एवढं करून सुद्धा. कर्णाने आपला उत्साह दाखवला, पण शेवटी शापग्रस्त असल्यामुळे त्याचं रथाचं चाक काय झालं, जमिनीमध्ये रुतलं. आणि जमिनीमध्ये रुतल्यानंतर कर्ण आता रथातून खाली उतरलेला आहे. आणि उतरून अर्जुनाला काय म्हणतोय की अर्जुना, एक थोड्या वेळासाठी थांब. का? कारण माझा रथाचं चाक जमिनीमध्ये रुतलेलं आहे. रथाचं चाक बाहेर काढतो आणि मग आपण दोघं युद्ध करू, मग आपली बरोबरी कळेल खऱ्या अर्थानं. आणि मग खाली उतरला, रथाचा चाक काढायचा प्रयत्न करू लागला, पण
रथाचं चाक काय बाहेर निघालं नाही. त्यांनी शल्यला पण मदत मागितली, पण तो म्हटला की अरे मी सारथी आहे, मी थोडंच चाक काढणारा माणूस आहे, तुझं तू काढ म्हटला तिकडे रथाचं चाक, नाही तर बस तिकडे बोंबलत. आणि असं म्हणून निरुत्साहित केलं त्याला आणि बिचारा रथाचं चाक काढू लागला. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हटले, अर्जुना आताचीच ही वेळ आहे, आता खाली उतरलेला आहे, हातामध्ये शस्त्र नाही, याचं मस्तक धडापासून वेगळं कर. आणि मग अर्जुनाने बाण लावला. आता तुम्हाला वाटेल की अरे काय निशस्त्र आहे, खाली उतरलेला आहे, बाण लावला, मस्तक उडवलं. तर श्रीकृष्ण म्हणतात की हीच वेळ आहे, ह्याला आताच मारलं पाहिजे, कारण हा राक्षस आहे. मागच्या जन्मातला सहस्त्रकवच नावाचा राक्षस आहे आणि हाच कारण ठरलेलं आहे द्रौपदीच्या वस्त्रहरणासाठी. यांनी अनुमती दिलेली आहे त्या ठिकाणी द्रौपदी वस्त्रहरणासाठी. मग भगवान श्रीकृष्ण त्याला सगळा धर्म समजावून सांगतात. करून त्यावेळी म्हणतो की हा धर्म नाही, तुम्ही मला या ठिकाणी मारताय, परंतु हा धर्म नाही. मग कृष्ण त्याला म्हणतात की पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळून मारताना तुझा धर्म कुठे गेला होता, त्यावेळी तुला नाही समजलं का दुर्योधनाला सांगायसाठी. दुर्योधनाला ते तो सांगू शकत होता, तो पण त्या योजनेमध्ये होता. भीमाला विष दिलं गेलं आहे की नाही, त्यावेळी कुठे गेला होता. द्रौपदीचं वस्त्रहरण केलं गेलं. अभिमन्यूला तुम्ही सर्वांनी मिळून मारलेलं आहे, त्यावेळी तुम्हाला धर्म आठवला नाही का, मग आता कशासाठी धर्म पाहिजे. मग कृष्ण म्हणतात की अधर्म ज्या ठिकाणी असतो तिथं अधर्मच वापरायचा असतो, तिथं धर्म वापरायची गरज नाही. तर या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने आदेश दिला आणि कर्णाचं मस्तक धरापासून वेगळं झालं. आणि मग पुढं आपण पाहतो कर्ण पण मरतो. नंतर पुढं शल्य, माझ्या माहितीप्रमाणे कृपाचार्य पण सेनापती बनतात, कृपाचार्य बनतात. आणि शल्य हा एका दिवसासाठी सेनापती असतो आणि एका रात्रीसाठी अश्वत्थामा सेनापती असतो. एका रात्रीसाठी अश्वत्थामा सेनापती असतो. आणि त्यावेळी अश्वत्थामा ठरवतो की आता शेवटचे काही क्षण राहिलेले आहेत. अश्वत्थामाला तिलक लावला दुर्योधनाने. आता तिलक कधी लावला बघा, अश्वत्थामाला तिलक कधी झाला, दुर्योधनाचं आणि भीमाचं युद्ध सुरू होतं आणि हे पण युद्ध भयंकर होतं. आणि या युद्धामध्ये आपण पाहतोय गांधारी शेवटी दुर्योधनाला बोलवते. शेवटी पुत्रप्रेम असतं. गांधारी विचार करते की सर्वच आता आपण हरवून बसलेलो आहे आणि शेवटी आपला पुत्र तरी कमीत कमी जिवंत राहायला पाहिजे. मग गांधारीने दुर्योधनाला सांगितलं की जा म्हटली, यमुनेमध्ये जा, स्नान कर आणि पहाटेचं माझ्या समोर ये, तुझं संपूर्ण शरीर काय करेन मी वज्राचं बनवेन, पण येताना मात्र विवस्त्र अवस्थेमध्ये यायचं, अंगावर कुठलंही वस्त्र परिधान करायचं नाही, तुझं संपूर्ण शरीर काय होईल वज्रासमान बनेल. महाशय गेले यमुनेमध्ये, मस्त स्नान केलं सकाळी पहाटेचं, कुणी आजूबाजूला नसताना. आणि बातमी कुठून कशी पोचली कोणाकडं, भगवंतांकडे, कन्हैयालालकडे आपल्या बातमी पोचली आणि दुर्योधन महाराज येत होते समोरनं, नंग धडंग, अंगावर वस्त्र नाही काय नाही, धाप थाप 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 आपला चालत चाललाय बैला सारखा. आणि कृष्ण आले समोरून, आले आणि म्हटले हे काय, अरे दुर्योधन कुठं चाललाय तू, आणि हे हा 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 काय प्रकार. असं म्हटल्याबरोबर दुर्योधन म्हटला की आईला भेटायला चाललोय. काय लाज लज्जा वगैरे काय आहे का नाही, जनाची नाही मनाची तरी थोडीशी. आणि हे असं थोडं म्हटले काय कमरेला थोडस तरी लावा, पाला पाचोळा तरी जंगलातला, तरी वस्त्र तर ठेवून आलाय घराकडेच, लावा काहीतरी कमरलेला म्हटले. असं म्हणताय हा. मग त्यांनी काय केलं, झाडाचा जरा पाला पाचोळा काढला, दोरीने कमरला बांधला, मदत केली श्रीकृष्णाने बांधायला. थांब म्हणजे मी पण थोडीशी मदत करतो, पण ही बांध बाबा हे चांगलं नाही, धर्म काय तुला थोडस काय कळते काय म्हटले, काय थोडस आईच्या पुढे चाललाय ना. लावला पाला पाचोळा, कात्या घेतलाच आणि बांधला कमरला करकुचून असा मस्त काय असा एकदम. आपल्या गावाकडे नाही का ते काय धोंडी पाऊस हे आजकाल बंद झाले, लिंबाचा पाला गुंडाळतात तसा दुर्योधनाला धोंडी पाऊस आहे म्हणून बनवला कृष्णाने. आणि सगळं गुंडळून मग गेला आईच्या समोर. आणि गांधारीने आयुष्यभर पट्टी बिचारीने बांधली होती डोळ्याला. का बांधली होती, कारण माझा पती पण आंधळा आहे, त्याच्यामुळे मी पण काय करणार, आयुष्यभर असं अंधत्व स्वीकार करणार, अशी तिने प्रतिज्ञा घेतली होती. पण बघा
प्रतिज्ञा घेतल्यानंतर बघा, आता माताजी लोकांसाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. गांधारी ही पतिव्रता नारींच्या मध्ये एक स्त्री आहे. आणि बघा बळ बघा काय आहे. ती म्हटली की माझ्या नेत्रामधून ज्यावेळी शक्तिपात होईल त्यावेळी त्या दृष्टिक्षेपाने तुझं संपूर्ण शरीर वज्राचं बनेल. आणि तिने पट्टी उघडल्याबरोबर करत अशी ती शक्ती तिच्या डोळ्यातून निघाली आणि संपूर्ण शरीर काय झालं, दुर्योधनाचं वज्राचं बनलं, परंतु कमरेचा भाग बाजूला राहिला. आणि गांधारी म्हटली की बाळा हे काय करून आलास तू, हे काय केलंस तू. त्यावेळी गांधारी म्हटली तुला मध्ये कोण भेटलं का रस्त्यामध्ये. दुर्योधन म्हटला की भेटले 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 मध्ये कोण भेटले, द्वारकाधीश मध्ये भेटले. गांधारी म्हटली की त्यांनी सगळा खेळ केलेला आहे. आणि गांधारीने लगेचच काय केलं त्या ठिकाणी, तिला ते राहुलं नाही, सहन झालं नाही. तिने लगेच शाप दिला, म्हटले की जसा माझ्या कुरुवंशाचा नाश झालेला आहे तसा यदुकुळाचा पण काय होईल, नाश. तर बघा पतिव्रता नारीची शक्ती बघा, भगवान श्रीकृष्णांना सुद्धा ती शाप देऊ शकते. हा, आणि भगवंताने स्वीकार केला खरं तर, म्हणजे की तिचं जे बळ आहे त्याचा तिने सन्मान केला भगवान श्रीकृष्ण. तसं पाहिलं तर भगवानाला कोणी शाप देऊ शकत नाही. भगवान त्याला कॉन्ट्रॅक्ट करू शकतात, पण भगवान स्वीकार करतात. आणि मग पुढे आपण पाहतो की दुर्योधनाचं शरीर संपूर्ण वज्राचं झालं, एक्सेप्ट कमरेचा भाग फक्त नाजूक राहिला. आणि मग भीमामध्ये आणि दुर्योधनामध्ये भयंकर युद्ध सुरू झालं. दुर्योधन हा कलेमध्ये निपुण होता, पण भीम शक्तीमध्ये निपुण होता. शेवटी शक्ती पुढे कला ही श्रेष्ठ ठरते. आला लक्षात, कला कुसर ज्याच्याकडे आहे ना तो कधीच पराभूत होऊ शकत नाही. पण शेवटी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कृष्ण सर्व पांडवांच्या पाठीमागे होते. आणि मग दोघांच्या मध्ये भयंकर युद्ध, बरेच दिवस युद्ध चाललं. आणि भीम हू म्हणून धडाधड वार गदेचं करायचा, पण भीमा दुर्योधनावर काय फरक पडत नव्हता, कारण सगळं शरीर वज्राचं बनलं, काहीच फरक पडत नव्हता. शेवटी मग भगवान श्रीकृष्णांनी भीमाला खुणवलं, काय की भीमा मांडीवर प्रहार केल्याशिवाय हा मरणार नाही. मग बकाबक भीमाने मांडीवर प्रहार करायला सुरुवात केली. आणि तेवढ्या वेळेमध्ये बलरामजी येऊन पोहोचले होते. टपकले बलरामजी, पण तिथं कसे काय माहिती, कारण बलरामजींचे शिष्य आहे दुर्योधन. आणि बलरामजींनी शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेला दुर्योधनाची मांडी फोडून टाकली होती, कारण भीमाने वचन घेतलं होतं मांडीच फोडायची. आणि बरोबर मांडी सुरक्षित ठेवली भगवान श्रीकृष्णाने. आणि पूर्ण फोडून रक्त भंबाळ मांडी झाली. आणि मग दुर्योधन खाली कोसळला. आणि तेवढ्या वेळेत दुर्योधनाने अश्वत्थामाला बोलला, मांडीचं रक्त काढलं, डोक्याला तिलक केला, आजपासून सेनापती तू एकटाच राहणार. एकटा म्हणजे की एक कृतवर्मा, अश्वत्थामा आणि कृपाचार्य, 3 लोक राहिले. त्याला तिलक केला, सेनापती घोषित केला. आणि मग मोठं शौर्याचं कार्य काय करावं आता अश्वत्थामाने पण, पांडवांचे 5 पुत्र झोपलेले अवस्थेमध्ये जाऊन मारले. त्यावेळी 1000 सैन्य शिल्लक होतं बरं का पांडवांचं, 1000 सैन्य शिल्लक राहिलं. शेवटी या सर्व 1000 सैन्याला सुद्धा अश्वत्थामाने झोपेमध्ये मारलं. आणि पांडवांची 5 मुलं सुद्धा झोपेमध्ये मारली. आणि मारल्यानंतर मग पुढे आपण पाहतो अश्वत्थामा घाबरला, पळत सुटला. अर्जुनाने धावत जाऊन पकडला त्याला. पकडल्यानंतर भीमसेनजींची इच्छा होती की ह्याचा शिरछेद करायचा, पण द्रौपदीने काय केलं, त्या ठिकाणी अश्वत्थामाला माफ केलं. म्हटले की हा ब्राह्मणाचा पुत्र आहे, मला दुःखाची वेदना माहिती आहे की माझी मुलं मारल्यानंतर मला किती दुःख होते हे मला माहिती आहे. शेवटी हा आपल्या गुरूंचा पुत्र आहे आणि ब्राह्मण पुत्र आहे, याचा वध तुम्ही करू नका. मग कृष्ण म्हटले ठीक आहे, वध करायला नको, पण याचा जो मधला जो मणी आहे ना तो मणी काढूया. मग त्याचा मणी उडून असा काढला. आणि श्रीकृष्णाने त्याला शाप दिला, म्हटले की ही तुझी जखम आयुष्यभर कधीही बरी होणार नाही. आणि त्याला सोडून दिला. तर असा हा अश्वत्थामा आज देखील वृंदावनामध्ये आहे. राधाराणीच्या चरणांचा आश्रय घेतलाय त्याने. हाच अश्वत्थामा पुढे भविष्यामध्ये व्यासदेव बनणार आहे. तर भगवानाच्या लीलेमध्ये सहभागी होणारे पार्षद पण काही साधारण पार्षद नाहीत, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर अशा प्रकारे कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये हे सर्व कौरव मारले जातात. पण हे युद्ध होण्या अगोदर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. जर भगवद्गीता सांगितली नसती तर कदाचित अर्जुन संन्यास घेऊन वनामध्ये गेला असता.
होय की नाही? तर ही भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कुठं सांगितले ते ठिकाण सुद्धा आज आहे बरं का. तो सेंटर पॉइंट आहे कुरुक्षेत्राच्या रणभूमीचा. ज्योतिसार नावाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्णाने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. आणि हे कोणी शोधून काढलं? तर शंकराचार्य हे रणभूमीवर गेले होते आणि त्यांना शोधायचं होतं की भगवान श्रीकृष्णाने दिलेलं हे जे दिव्य ज्ञान आहे अर्जुनाला ते नक्की कुठं सांगितलं. आणि म्हणून ते शोधत असताना त्या ठिकाणी एक वडाचं झाड त्यांना दिसलं आणि त्या ठिकाणी ते ध्यानस्थ बसले. त्यावेळी त्यांनी ध्यानामध्ये पाहिलं की भगवान श्रीकृष्णाने हे जे दिव्य ज्ञान आहे अर्जुनाला सांगितलेलं ते याच ठिकाणी सांगितलं. तर ज्योतिसार नावाचं एक सुंदर ठिकाण आहे, आज देखील त्या ठिकाणी आहे. तिथं भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितली. भगवान श्रीकृष्णाने विराट रूप अर्जुनाला दाखवलं, तेही ठिकाण त्या ठिकाणीच आहे. भगवान श्रीकृष्णाचं विराट रूप त्या ठिकाणी सुंदर डायग्रामाच्या रूपामध्ये बनवलेलं आहे. सुंदर कुंड त्या ठिकाणी आहे. बाजूला भीष्मकुंड पण आहे. भीष्मदेव ज्यावेळी जमिनीवर कोसळतात त्यावेळी अर्जुन आपल्या बाणाद्वारे गंगा प्रकट करतो आणि भीष्मदेवांची तहान भागवतो. तर असं भीष्मकुंड देखील त्या ठिकाणी आहे. अशी बरीच स्थानं त्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर आहेत. अभिमन्युपुरा आहे, त्यानंतर द्रौपदी कूप आहे, ज्या विहिरीमध्ये दुःशासनाची छाती फोडून त्याचं रक्त ठेवलं आणि त्या रक्ताने द्रौपदीने आपले केस धुतलेले होते. कारण द्रौपदीने पण वचन घेतलं होतं की याच्या रक्तापासून मी काय करेन, माझे केस धुईन आणि मग नंतर गाठ बांधली त्याची. तर तो द्रौपदी कूप सुद्धा त्या ठिकाणी आहे. तर अशी बरीच स्थानं त्या ठिकाणी आहेत कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर. हा सांगितलं त्यावेळेस रविवार आणि एकादशी होती. काय भगवद्गीता सांगितलं? हा बरोबर आहे ना, मोक्षदा एकादशी. मोक्षदा एकादशीला भगवद्गीता प्रकट झालेली आहे. हरे कृष्ण. तर या ठिकाणी आपण थांबूया. राहिलेली चर्चा आपण पुढच्या वेळी करूया. ठीक आहे? काय शंका प्रश्न आहे कोणाला? महाभारत सांगितलं. ठीक आहे, थांबूया. हरे कृष्ण.